एका रात्री द्वारकेच्या राजवाड्यात भगवान श्रीकृष्ण झोपेत एका स्त्रीचं नाव घेत होते आणि ते नाव होतं राधे. हे ऐकताच माता रुक्मिणींच्या हृदयाला असा घाव बसला की त्यांनी सोन्याची द्वारका कायमची सोडून दिली. पण प्रश्न असा आहे, त्या थेट पंढरपुरातच का आल्या? आणि आजही पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी एका गाभाऱ्यात का नाहीत? जय हरी विठ्ठल. माऊलींनो, पंढरपूर हे नाव जरी कानावर पडलं तरी डोळ्यासमोर उभा राहतो चंद्रभागेचा पवित्र तीर, वारकऱ्यांचा अखंड गजर, टाळ मृदुंगाचा नाद आणि विटेवर समचरण ठेवून भक्तांची वाट पाहणारा आपला सावळा विठुराया. आपण सर्वजण पंढरपूरला जातो, विठ्ठलाचं दर्शन घेतो आणि नंतर रुक्मिणी मातेच्या मंदिरात जातो. पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? संपूर्ण भारतात जिथे जिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची मंदिरं आहेत, तिथे दोघेही एकाच गाभाऱ्यात विराजमान असतात. मग फक्त पंढरपुरातच विठ्ठल आणि रखुमाई वेगवेगळ्या मंदिरात का आहेत? ही केवळ रुसव्याची कथा नाही, ही एका स्वाभिमानी पत्नीच्या प्रेमाची कथा आहे. ही भक्ती, त्याग, सन्मान आणि परमात्म्याच्या करुणेची कथा आहे. आणि या कथेच्या शेवटी दडलं आहे एक असं आध्यात्मिक रहस्य जे प्रत्येक वारकऱ्याने आयुष्यात एकदा तरी समजून घ्यायलाच हवं. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तर द्वापार युगाचा शेवटचा काळ. सोन्याची द्वारका वैभवाच्या शिखरावर होती. भगवान श्रीकृष्ण संपूर्ण आर्यावर्ताचे आधार बनले होते. त्यांच्यासोबत होत्या साक्षात महालक्ष्मीचा अवतार, म्हणजेच माता रुक्मिणी. रुक्मिणी म्हणजे सौंदर्य, करुणा, प्रेम आणि सेवाभाव यांचं मूर्तिमंत रूप. भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्येक सुख दुःखांची त्यांना जाणीव व्हायची. देवांच्या मनात एखादा विचार येण्यापूर्वीच रुक्मिणी त्यांच्या सेवेसाठी हजर असायच्या. त्यांच्या दृष्टीने श्रीकृष्णांची सेवा हाच सर्वात मोठा धर्म होता. पण नियतीने त्यांच्या आयुष्यात असा एक प्रसंग आणला ज्यामुळे संपूर्ण इतिहास बदलून गेला. आणि त्याच प्रसंगामुळे आजही पंढरपुरात विठ्ठल आणि रखुमाई वेगळ्या मंदिरात उभे आहेत. तर बघूया नेमके झाले काय. दुपारची शांत वेळ होती. सोन्याच्या द्वारकेवर समुद्राच्या लाटा अलगद आपटत होत्या. राजवाड्यात चंदनाचा मंद सुगंध दरवळत होता. भगवान श्रीकृष्ण आपल्या शयनगृहात विश्रांती घेत होते. नेहमीप्रमाणे माता रुक्मिणी त्यांच्या चरणाशी बसून अत्यंत प्रेमाने त्यांचे पाय चेपत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, मनात भक्ती होती आणि हृदयात फक्त एकच भावना होती, माझ्या स्वामींची सेवा हीच माझी पूजा. पण अचानक काहीतरी विचित्र घडलं. झोपेत असलेल्या श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावरील शांत हास्य नाहीसं झालं. त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या, ओठ थरथरू लागले आणि त्यांच्या बंद डोळ्यातून हळूहळू अश्रू ओघळू लागले. हे दृश्य पाहताच रुक्मिणी माता घाबरल्या. त्यांनी काळजीने श्रीकृष्णांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. स्वामींना काय झालं? कोणतं संकट आलं? कोणत्या वेदनेने त्यांचं मन व्याकुळ झालं? इतक्यात श्रीकृष्णांच्या ओठातून एक शब्द बाहेर पडला, तो म्हणजे राधे. रुक्मिणीचे हात थबकले, त्यांच्या श्वासाचा वेग वाढला. क्षणभर त्यांना असं वाटलं कदाचित आपण चुकीचं ऐकलं असेल. पण काही क्षणांनी पुन्हा श्रीकृष्ण झोपेतच हळू आवाजात म्हणाले, राधे, माझी गोकुळची राधा. हा आवाज ऐकताच रुक्मिणींच्या हृदयाला जणू वज्राघात झाला. ज्या स्त्रीने श्रीकृष्णांसाठी स्वतःचं माहेर, राजवैभव आणि सर्व सुखांचा त्याग केला, जिने
आपल्या प्रेमासाठी संपूर्ण जगाशी संघर्ष केला, तीच आज विचार करत होती. माझ्या स्वामींच्या हृदयात आजही राधाच आहे का? हा मत्सर नव्हता, हा अहंकारही नव्हता. हा एका निष्कलंक, स्वाभिमानी आणि एकनिष्ठ पत्नीच्या प्रेमाचा आक्रोश होता. रुक्मिणींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू अलगद श्रीकृष्णांच्या चरणावरती पडले. त्या उष्ण अश्रूंच्या स्पर्शाने श्रीकृष्णांना जाग आली. त्यांनी डोळे उघडले आणि समोर अश्रूंनी भरलेले रुक्मिणींचे डोळे पाहिले. क्षणात त्यांना जाणवलं, काहीतरी घडलं आहे. पण पुढे जे घडणार होतं ते केवळ रुक्मिणींचंच नाही, तर संपूर्ण पंढरपूरच्या इतिहासाचं भविष्य बदलणार होतं. ते कसं बघूयात. काही दिवस लोटले. द्वारकेतील जीवन पुन्हा पूर्ववत सुरू झालं. रुक्मिणी माता आपल्या सेवेत मग्न होत्या, पण त्यांच्या मनात श्रीकृष्णांनी झोपेत घेतलेलं राधे हे नाव सतत घुमत होतं. दरम्यान एक दिवस द्वारकेच्या राजवाड्याबाहेर अचानक मोठी हालचाल सुरू झाली. पहारेकरी धावत राजसभेत आले. देवा, एक महान अतिथी द्वारकेच्या प्रवेशद्वारावर आले आहेत. श्रीकृष्णांनी हसत विचारलं, कोण आहे? पहारेकऱ्यांनी नम्रपणे उत्तर दिलं, गोकुळातून राधाजी आले आहेत. हे शब्द कानावर पडताच भगवान श्रीकृष्ण क्षणभर स्तब्ध झाले. पुढच्या क्षणी द्वारकेचा सम्राट, संपूर्ण सृष्टीचा पालन करता सिंहासनावरून अक्षरशः धावत खाली उतरला. राजसभेतील मंत्री, ऋषी, सेनापती आणि राण्या आश्चर्याने हे दृश्य पाहत राहिले. राजसभेचे सर्व नियम त्या एका क्षणी विसरले गेले. प्रवेशद्वाराशी उभी होती साध्या वस्त्रातील, चेहऱ्यावर विरहाचं तेज असलेली, श्रीकृष्ण प्रेमात पूर्णपणे विलीन झालेली राधा. श्रीकृष्ण तिच्याजवळ पोहोचले. क्षणभर दोघांच्याही डोळ्यात शब्द नव्हते, फक्त अश्रू होते. श्रीकृष्णांनी प्रेमाने राधेचा हात आपल्या हातात घेतला. तिला अत्यंत आदराने राजसभेत आणलं आणि आपल्या सिंहासनाच्या उजव्या बाजूला बसवलं. तो क्षण संपूर्ण द्वारकेसाठी अभूतपूर्व होता. नेमकं त्याच वेळी माता रुक्मिणी हातात पूजेची सुवर्ण थाळी घेऊन राजसभेत प्रवेश करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत हास्य होतं, परंतु समोरचं दृश्य पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या हातातील थाळी थरथरू लागली. त्यांनी पाहिलं, ज्या स्थानावर बसण्याचा अधिकार धर्मशास्त्रानुसार फक्त पटराणीचाच होता, त्या स्थानावर आज राधा विराजमान होती. आणि श्रीकृष्ण तिच्याशी संवादात इतके तल्लीन झाले होते की रुक्मिणी राजसभेत आल्या आहेत याचंही त्यांना भान राहिलं नव्हतं. त्या क्षणी रुक्मिणींच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर स्वाभिमानाची ज्वाला पेटली होती. त्या मनात म्हणाल्या, जिथे माझ्या प्रेमाला मान नाही, जिथे माझ्या स्थानाची जाणीव नाही, तिथे माझं राहणं व्यर्थ आहे. क्षणात त्यांनी हातातली पूजेची थाळी अलगद खाली ठेवली. त्या आवाजाने संपूर्ण सभा दणाणून गेली. काहींची नजर श्रीकृष्णांकडे वळली, पण ते अजूनही राधेच्या भेटीत हरवले होते. रुक्मिणींनी शेवटचा एक कटाक्ष श्रीकृष्णांकडे टाकला. त्या कटाक्षात राग नव्हता, द्वेष नव्हता, होतं ते फक्त जखमी झालेलं प्रेम. आणि पुढच्याच क्षणी द्वारकेची पटराणी साक्षात महालक्ष्मी मागे वळून न पाहता राजवाड्याबाहेर निघून गेली. त्या क्षणी कोणालाच कल्पना नव्हती की हा एक निर्णय पुढे जाऊन पंढरपूरच्या इतिहासाला कायमचा आकार देणार होता. राजवाड्याचे विशाल दरवाजे मागे बंद झाले आणि त्या क्षणापासून द्वारकेची पटराणी नव्हे, तर एक स्वाभिमानी पत्नी आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला निघाली. रुक्मिणी मातेच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये कमजोरी नव्हती, होता तो फक्त प्रेमाचा आणि स्वाभिमानाचा संगम. त्यांनी एकदाही मागे वळून पाहिलं नाही, ना राजवाड्याकडे, ना सोन्याच्या द्वारकेकडे, ना त्या वैभवाकडे ज्याचा त्याग त्यांनी एका क्षणात केला होता. त्यांच्या पावलाखाली आता सुवर्ण नव्हतं, तर खडकं होते, काटे होते
आणि लांबच लांब पसरलेले अज्ञात मार्ग होते. दिवसामागून दिवस सरत गेले. तप्त वाळवंट, घनदाट जंगल, उंच पर्वत, मुसळधार पाऊस, कधी कडक ऊन तर कधीही काळोखी रात्र. पण रुक्मिणींची पावलं थांबली नाहीत. त्यांच्या मनात फक्त एकच निर्धार होता, मी आता परत जाणार नाही. अखेर अनेक दिवसांचा प्रवास करून त्या दक्षिण दिशेला आल्या. समोर शांतपणे वाहणारी भीमा नदी दिसत होती. तिच्या काठावर होतं एक निसर्गरम्य, पवित्र आणि शांत अरण्य. ते म्हणजे दिंडीरवन. ना राजवाडा, ना दासी, ना वैभव, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट, वाऱ्यांची मंद झुळूक आणि नदीच्या पाण्याचा मधुर नाद. रुक्मिणी मातांनी त्या भूमीवर पाऊल ठेवलं आणि त्यांच्या अस्वस्थ मनाला अनेक दिवसांनी शांततेचा स्पर्श झाला. त्यांनी एक एक करून आपल्या अंगावरील दागिने काढून ठेवले. राजवैभवाचा शेवटचा अंशही त्यागला. त्या एका क्षणापासून विशाल वृक्षाखाली बसल्या, डोळे मिटले आणि श्रीकृष्णांचं ध्यान सुरू केलं. हा राग नव्हता, ही सुडाची भावना नव्हती, ही होती प्रेमाची सर्वोच्च तपश्चर्या. दुसरीकडे द्वारकेतही सर्व काही बदललं होतं. राधा गोकुळाकडे परत गेली होती. राजसभा पूर्वीसारखी भरत होती, पण त्या राजवाड्यातील चैतन्य हरवलं होतं. श्रीकृष्णांनी आजूबाजूला पाहिलं. रुक्मिणी दिसत नव्हत्या. त्यांनी दासींना विचारलं, रुक्मिणी कुठे आहेत? हे ऐकताच दासींच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी थरथरत्या हातांनी जमिनीवर पडलेली पूजेची थाळी दाखवली. देवा, तुम्ही राधाजींच्या स्वागतामध्ये मग्न असताना माता रुक्मिणी अत्यंत दुःखी मनाने राजवाडा सोडून गेल्या. हे ऐकताच श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावरील हास्य क्षणात नाहीसं झालं. त्यांच्या मनात अपराधीपणाची तीव्र भावना दाटून आली. त्यांना उमगलं, जगाला आनंद देताना आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं मन आपण नकळत दुखावलं. क्षणाचाही विलंब न करता श्रीकृष्णांनी मुकुट काढून ठेवला. राजवस्त्राचा त्याग केला, रथ घेतला नाही, सैन्य घेतलं नाही. अनवाणी पायाने ते राजवाड्याबाहेर पडले आणि एका आर्त हाकेने त्यांनी संपूर्ण दिशांना विचारलं, रुक्मिणी कुठे आहेस तू? जंगल, नद्या, डोंगर, वारा, प्रत्येकाला ते एकच विचारत होते. दिवस गेले, महिने उलटले, त्यांच्या पायातून रक्त वाहू लागलं, पण शोध थांबला नाही. आणि अखेर एका दिवशी भीमा नदीच्या पवित्र तीरावर दिंडीरवनात त्यांच्या नजरेसमोर एक तेजस्वी दिव्य स्वरूप दिसलं. वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या, तपाच्या तेजाने उजळलेल्या स्वतःच्या रुक्मिणी माऊली. श्रीकृष्णांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले, पण त्यांना अजूनही ठाऊक नव्हतं की रुक्मिणींचा रुसवा इतक्या सहज संपणार नव्हता. श्रीकृष्ण हळूहळू रुक्मिणी मातेजवळ आले. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणा होता आणि मनात फक्त एकच इच्छा, रुक्मिणी परत माझ्यासोबत यावी. ते शांत स्वरात म्हणाले, रुक्मिणी, माझ्याकडून नकळत अपराध झाला, मला क्षमा कर. चल, आपण पुन्हा द्वारकेला जाऊयात. तुझ्याशिवाय ती द्वारका रिकामी वाटते. रुक्मिणी मातेने हळूच डोळे उघडले. समोर उभे होते साक्षात श्रीकृष्ण, पण त्यांच्या चेहऱ्यावर आता द्वारकेच्या सम्राटाचा तेज नव्हता, तर आपल्या प्रिय व्यक्तीला गमावण्याची वेदना होती. रुक्मिणी काही क्षण शांत राहिल्या, मग अत्यंत संयत ठाम आवाजात म्हणाल्या, स्वामी, माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही, पण जिथे माझ्या स्वाभिमानाला ठेच लागली त्या द्वारकेत मी आता परत जाणार नाही. हे दिंडीरवनच आता माझं घर आहे. इथेच मी तप करीन, इथेच राहीन. हे ऐकून श्रीकृष्ण निरुत्तर झाले. त्यांनी पुन्हा समजावलं, प्रेमाने विनवलं, पण रुक्मिणींचा निर्णय अढळ होता. भगवान श्रीकृष्ण त्या अरण्यातच व्याकुळ मनाने फिरू लागले. याच काळात त्या पवित्र भूमीत आणखी एक दिव्य घटना घडत होती. दिंडीरवनात एक तरुण आपल्या वृद्ध आईवडिलांची अहोरात्र सेवा करत होता. त्याचं नाव होतं भक्त पुंडलिक. त्याच्यासाठी आई वडील म्हणजे साक्षात देव.
त्यांची सेवा म्हणजेच पूजा, त्यांचं समाधान म्हणजेच मोक्ष श्रीकृष्णांना कळलं. या भूमीत माझा एक महान भक्त राहतो. ते थेट पुंडलिकांच्या आश्रमाकडे गेले. दाराशी उभे राहिले. त्या क्षणी पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय प्रेमाने दाबत होता. त्याने दाराकडे पाहिलं आणि क्षणात ओळखलं, स्वतः श्रीकृष्ण दारात उभे आहेत. पण त्याने सेवा सोडली नाही, कारण त्याच्यासाठी त्या क्षणी आईवडिलांची सेवा हाच सर्वोच्च धर्म होता. त्याने आजूबाजूला पाहिलं. बाहेर चिखल होता. देवाचे चरण मातीने माखू नयेत म्हणून त्याने बाजूला पडलेली एक वीट उचलली आणि दाराकडे अलगद सरकवत नम्रपणे म्हणाला, देवा, कृपा करून या विटेवर उभे राहा. माझी सेवा पूर्ण होताच मी तुमच्या दर्शनाला येतो. कल्पना करा, ज्याच्या एका संकल्पाने ब्रह्मांड निर्माण झालं, ज्याच्या आज्ञेने काळही चालतो, तोच परमेश्वर एका भक्ताच्या शब्दाचा मान राखण्यासाठी हसतमुखाने त्या विटेवर उभा राहिला. दोन्ही हात कमरेवर, दोन्ही पाय विटेवर आणि चेहऱ्यावर भक्ताची वाट पाहणारं प्रेमळ हास्य. तो क्षण भक्तीच्या इतिहासातील सर्वात महान क्षण ठरला. त्या दिवसापासून भगवान श्रीकृष्ण विठ्ठल या नावाने ओळखले जाऊ लागले, कारण ते विटेवर उभे राहून भक्ताची वाट पाहणारे देव झाले. युगे सरली, काळ बदलला, पण विठ्ठल आजही तसाच उभा आहे, प्रत्येक भक्ताच्या प्रतीक्षेत, दिंडीरवनात तप करत असलेल्या माता रुक्मिणींना जेव्हा समजलं की त्यांचे स्वामी द्वारकेचा राजा म्हणून नव्हे तर एका भक्ताचा सेवक बनून विटेवर शांतपणे उभे आहेत, तेव्हा त्यांच्या अंतःकरणात काहीतरी बदललं. त्यांनी डोळे मिटले आणि मनात विचार केला, जो परमेश्वर संपूर्ण विश्वाचा स्वामी असूनही एका भक्तासाठी स्वतःचा अहंकार विसरू शकतो, तो खरोखरच भक्त वत्सल आहे. रुक्मिणींच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. त्यांनी आपली तपश्चर्या पूर्ण केली आणि हळूहळू त्या विटेकडे चालू लागल्या, जिथे त्यांचे विठुराया आजही भक्ताची वाट पाहत उभे आहेत. त्यांनी श्रीकृष्णाकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. त्या नजरेत हजारो शब्द दडले होते. ना तक्रार होती, ना राग, ना कटुता. होतं ते फक्त प्रेम. श्रीकृष्ण प्रेमाने म्हणाले, रुक्मिणी, आता तरी माझ्यासोबत राहशील ना? रुक्मिणी हसल्या, पण ते हास्य अत्यंत गंभीर होतं. त्या शांत स्वरात म्हणाल्या, स्वामी, माझा राग संपला आहे, पण माझा स्वाभिमान आजही तितकाच जिवंत आहे. या पवित्र भूमीत मी तुमच्या शेजारी उभी राहणार नाही. मी थोड्या अंतरावर स्वतंत्र मंदिरात राहील, जेणेकरून जगाला कायम स्मरण राहील की प्रेमात सन्मानही तितकाच महत्वाचा असतो. पुढे त्यांनी एक अमूल्य वचन दिलं, जो भक्त तुमच्या दर्शनासाठी येईल त्याने माझ्याही दर्शनाला यायलाच हवं, कारण शक्तीशिवाय शिव पूर्ण होत नाही आणि लक्ष्मीशिवाय नारायणही पूर्ण होत नाही. जो माझ्या चरणीही नमस्कार करील त्याचीच पंढरीची वारी पूर्ण होईल. आणि तेव्हापासून एक दिव्य परंपरा सुरू झाली. आजही लाखो वारकरी प्रथम विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि त्यानंतर प्रेमाने रखुमाईच्या मंदिरात जातात, कारण विठ्ठलाचं दर्शन भक्ती देतं आणि रखुमाईचं दर्शन त्या भक्तीला पूर्णत्व देतं. या कथेचा आध्यात्मिक रहस्य, या कथेचा अर्थ केवळ रुसवा फुगवा नाही. विठ्ठल म्हणजे परमात्मा, रुक्मिणी म्हणजे शक्ती, करुणा आणि सृष्टीचा आधार. परमात्मा आणि शक्ती कधीच वेगळे नसतात, पण पंढरपूर आपल्याला एक महान संदेश देतं. प्रेम असेल तर सन्मानही असला पाहिजे, भक्ती असेल तर नम्रताही असलीच पाहिजे, आणि आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. म्हणूनच पुंडलिकामुळे विठ्ठल विटेवर उभे राहिले आणि रखुमाईमुळे प्रत्येक वारकऱ्याला प्रेम, त्याग आणि स्वाभिमानाचा खरा अर्थ समजला. माऊलींनो, जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा, जय जय राम कृष्ण हरी आणि पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अशी अखंड नामस्मरणाची परंपरा आपल्या घराघरात पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की शेअर करा.
चॅनलवर नवीन असाल तर भक्तीचा हा प्रवास असाच सुरू राहावा म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला शेवटी मनोभावे आपल्या विठुरायाला आणि रुक्माईला वंदन करूयात. जय हरी विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. राम कृष्ण हरी.